मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं एसएम योजना गुरु या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्याची तारीख आणि वेळ जाहीर, सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की खरंच शेतकऱ्यांच्या जे 19वा हप्ता येणार आहे त्याची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे का, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे आतापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत. येणारा 19वा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे. एकंदरीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला जे 2000 रुपयाचा हप्ता आहे तो दिला जातो आणि वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक मदत जी आहे ती देण्यात येत असते आणि रक्कम जी आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जी आहे ती जमा करण्यात येत असते. तर पीएम किसान योजनेचा हप्ता कसा चेक करायचा या संदर्भात सुद्धा आपण पाहणार आहोत की पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. भेट दिल्याच्या नंतर मित्रांनो, लाभदारी स्थितीवर तुम्ही टॅप करा. टॅप केल्याच्या नंतर तुमचा जो तपशील आहे तो एंटर करायचा आहे, म्हणजे तुमचा आधार क्रमांक, आणि सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या वेबसाईटवर तुमच्या हप्त्याची स्थिती तुम्हाला दिसून जाईल. एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तर दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत. 19व्या हप्त्याची खरंच तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे का या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. पण काही अटी आणि शर्ती तुम्हाला जे आहेत या 19व्या हप्त्याच्या पूर्ण करायच्या आहेत. त्यामध्ये पहिलीच अट आहे ई-केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे लँड सेलिंग टेडसचा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला लँड सेलिंग टेडस, आधार सेलिंग टेडस, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. एकंदरीत तिन्ही जे प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करा. आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. धन्यवाद. जय शिवराय.